नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीच्या टॉप स्पीड न्यूज मध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूज वर. संचार साथी ऍप अनिवार्य नाही, केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचं स्पष्टीकरण. निवडणूक आयोगानं घोळ घातलाय, आता त्यांची जबाबदारी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान गोपनीयतेचा भंग, मतदान केंद्रातच आमदार संतोष बांगर यांच्याकडून घोषणाबाजी, मतदान करणाऱ्या महिलेलाही बांगर यांच्याकडून सूचना. निवडणूक आयोगाचं नेमकं चाललंय काय, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचा सवाल. जे कॅमेऱ्यात दिसले त्या सर्वांवर कारवाई होणार, आमदार निलेश राणे यांचा इशारा. राज्यातील 227 नगर परिषदांसाठी आज मतदान, अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला. बोगस मतदारांनी बीडमध्ये येताना काळजी घ्या, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा इशारा. महाराष्ट्रात निवडणुकीत झालेला भ्रष्टाचार अधिवेशनात पुराव्यानिशी उघड करणार, खासदार सुप्रिया सुळे यांची माहिती. राज्यात होणाऱ्या नगरपालिका नगरपरिषद निवडणुकांचे निकाल पुढे ढकलले. 3 डिसेंबर रोजी 21 डिसेंबर रोजी होणार मतमोजणी. जागा मोजक्या आणि इच्छुक अनेक होते, खासदार उदयनराजे भोसले यांची प्रतिक्रिया. प्रचारासाठी जाता की रसद पुरवण्यासाठी जाता, मालवणमधील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आमदार सचिन अहिर यांचा सवाल. पैशांचा वापर करून मतदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न, खासदार प्रतिभा धानोरकर यांचा गंभीर आरोप. भोरमध्ये मतदानावेळी ईव्हीएमची हळद कुंकू लावून पूजा, औक्षण करत केली ईव्हीएमची आरती. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार केदार देशपांडे यांच्या पत्नीकडून ईव्हीएमची पूजा. सनातन राष्ट्राचं उत्थान म्हणजे हिंदू राष्ट्राचं उत्थान, अयोध्येत श्रीराम मंदिर झालं, आता राष्ट्र मंदिराची उभारणी करू, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य. पुणे जिल्ह्यात फक्त एमआयडीसी उभारावी लागते, उद्योग आपोआप उभे राहतात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. पुणे विमानतळ देशात टॉप 20 मध्ये, आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीत 19व्या क्रमांकावर. पुणे जिल्ह्यातील नगर परिषद नगरपंचायत निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती. कोल्हापुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळतील, मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास.